मंडळी, फिट फूडी ट्रॅव्हलरच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर हा जो एपिसोड आहे ना, हा एक नॉर्मल फूड किंवा ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे, तर हा आहे एक टूर आयटेनरी, एक रेडी टूर प्लॅन आहे. तर झालं असतं की जानेवारी 2024मध्ये आम्ही गेलो होतो उत्तराखंड ट्रिपला. आणि त्या ट्रिपमध्ये आम्हाला खूप खूप मजा आली. का माहिती आहे? कारण की ती ट्रिप पूर्णपणे आम्ही प्लॅन केलेली. त्याच्यामुळे आम्हाला जिथं हवं होतं तिथे आम्ही जाऊ शकत होतो. आम्हाला जेव्हा हवं होतं तेव्हा आम्ही जाऊ शकत होतो. हा त्याच्यामध्ये फार मोठा एक प्लस पॉईंट होता. त्याचबरोबर ट्रिप ही अगदी वेल प्लॅन्ड असल्यामुळे आमच्याबरोबर 2 छोट्या मुली होत्या. तरीसुद्धा आम्ही दोघंही ॲज अ पॅरेंट एन्जॉय करू शकलो. तर तीच ट्रिप आम्ही कशी प्लॅन केली आणि तुम्ही सुद्धा जर सध्या चारधाम यात्रेचा सीझन आहे, त्याच्यामुळे उत्तराखंड टूर प्लॅन करणार असाल, तर ती कशा पद्धतीने तुम्ही इझिली करू शकता, तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअरही नक्की करा. चॅनलवरती तसे खूप सारे फूड व्लॉग्स आणि ट्रॅव्हल व्लॉग्स आहेत. प्लीज डू चेकआउट. जर तुम्हाला आवडले तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ते नक्की शेअर करा. चला तर स्टार्ट करूया ॲक्च्युअल विषयाला. तर स्टार्ट करूया डे 1 पासूनच. तर आमच्याबरोबर एक 7 वर्षाची मुलगी आणि एक 1 वर्षाचं बाळ असल्यामुळे आम्हाला असं होतं की आम्हाला कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. त्याच्यासाठीच आम्ही प्लॅन केलेलं पुणे ते देहरादून हे फ्लाईट. तर त्याचं आम्ही राऊंड ट्रिप बुक केली होती अराउंड. तर त्याचं कसं असतं ना की एक 2:30 वाजता वगैरे साधारण ती पुण्यातून निघते. अराउंड 5:30 ती देहरादूनला पोहोचते. तर आम्ही डे 1 तसाच प्लॅन केलेला की 2:30ची फ्लाईट होती इथून पुण्यामधून आणि ती अराउंड 5:30 ती देहरादूनमध्ये पोहोचली. त्याच्यानंतर इमिजिएटली आम्ही पिकअप जो केला होता बुक तो केला होता मेक माय ट्रिपवरून. आणि ट्रस्ट मी मेक माय ट्रिपवरून यावेळेचे माझे जे सगळे काही बुकिंग्स होते ते खूप अल्टिमेटली बुक झाले. आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे ऑफकोर्स, पण खूप छान त्यांची सर्व्हिस वगैरे आहे. म्हणजे मला तरी खूप चांगला एक्सपिरियन्स आला. सो आम्ही जे मेक माय ट्रिपवरनं पिकअप आणि ड्रॉप बुक केलेलं तो इट वॉज देअर. तर तो अराउंड बरोबर एक्झॅक्टली 5:30ला आला होता. आणि आम्ही तिथून प्लॅन केलं की देहरादूनपासून साधारण जे हरिद्वार आहे ते साधारण एक 1 आवर डिस्टन्स आहे. आणि तिथे आम्ही बुक केलेलं रेजेंटा ऑर्क्यूज हरिद्वार. छान हॉटेल आहे. 1 डे स्टेसाठी तुम्ही तिथे राहू शकता. त्याचं जे कॉस्टिंग आहे ते मी देते आम्हाला 1 नाईटसाठी किती पडलं विदाऊट ब्रेकफास्ट. तर हे झाल्यानंतर आम्ही अराउंड 6:30 to 7 हरिद्वारला आम्ही पोहोचलो. देहरादून एअरपोर्टपासून हरिद्वारला जायला साधारण मला 45 मिनिट्स लागले. मध्ये आम्ही चहासाठी वगैरे थांबलो, त्याच्यामुळे 15-20 मिनिटे इकडे तिकडे. अराउंड एक्झॅक्टली 7 आम्ही पोहोचलो हरिद्वारमध्ये. थोडंसं आवरून फ्रेश होऊन आम्ही तीच टॅक्सी घेऊन आम्ही परत निघालो. हरिद्वार जिथं आमचं हॉटेल होतं तिथून आम्ही निघालो. जी हरी की पौडी वगैरे म्हटलं जातं, जिथे ॲक्च्युली गंगा घाट आहे, जिथे गंगा आरती होते, तिथे आम्ही जाणार होतो. सो त्यामुळे आम्ही ते सगळं ऑलरेडी प्लॅनमध्ये आमच्या आधीच केलं होतं की तिथूनच त्या दिवशीच जायचं आहे. सो फ्रेश झाल्यानंतर थोडंफार पकोडे वगैरे खाऊन मस्तपैकी, कारण की थंडीचा सीझन होता त्यामुळे भूकही खूप लागत होती. आणि तो सीझनही उत्तराखंड बघायला खूप मस्त आहे. त्याच्यामुळे आम्ही मग त्याच्यानंतर गेलो हरकी पौडीला. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचे जे काही घाट आहेत, गोघाट, त्याच्यानंतर इतरही जे काही घाट आहेत ते आम्ही बघितले. ऑफकोर्स त्या दिवशी आम्हाला गंगा आरती मिळणार नाही हरिद्वारची, ते आम्हाला माहिती होतं, कारण की विंटर सीझनमध्ये, हिवाळ्यामध्ये 5:30 वाजता गंगा आरती असते हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी त्यावेळेला देहरादूनमध्ये होतो, त्यामुळे आम्हाला माहिती होतं की आम्हाला हरिद्वारची आरती मिळणार नाही. परंतु आम्ही ऋषिकेशची दोन्ही घाटांवरची, त्रिवेणी घाट आणि शत्रुघ्न घाटावरची आरती ऑलरेडी प्लॅन आम्ही आमच्या टूर आयटिनरीमध्ये केली होती. त्याच्यामुळे आम्हाला हरिद्वारमधली आरती नाही मिळाली तरी वी वेअर ओके. आम्ही गेलो हरकी पौडीला, तिथे छानपैकी दर्शन घेतलं, पाय वगैरे बुडवले. तिथले पंडित होते त्यांच्याकडून आम्ही आमच्या पद्धतीने गंगा आरती वगैरे करून घेतली. दिवे सोडले, गंगेमध्ये पूजा केली. त्याच्यामुळे आम्हाला खूप मस्त वाटलं. तर हा एक मेन स्पॉट होता जो हरिद्वारमधला आम्हाला कव्हर करायचा होता. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी अजून तिथे बरेचसे स्पॉट आहेत जे की मी ते खालती देते. ते स्पॉट हे राजाजी नॅशनल पार्क आहे, ते तुम्ही कव्हर करू शकता. तर हा आम्ही असा एकच दिवस हरिद्वारमध्ये प्लॅन केलेला, एकच दिवस स्टे आम्ही हरिद्वारमध्ये प्लॅन केलेला होता. त्यानंतर डे 2 म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आम्ही हरिद्वारमधलीच जी प्रॉपर जे ट्रॅव्हल एजन्सी आहे त्यांच्याकडनं 2 डेज टॅक्सी ऑलरेडी बुक केलेली हरिद्वार ते जिम कॉर्बेट येते. ती टॅक्सी आमच्याबरोबरच राहणार होती अर्थातच. त्याच्यामुळे अराउंड 9 o'clock जे आहेत आमचे धरमपाजी म्हणून आम्हाला खूप छान ड्रायव्हर मिळाले. अतिशय खूप तिथले मस्त माहिती असणारे ते ड्रायव्हर होते. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर खरंच खूप मजा आली. आणि त्याच्यामुळे आम्ही अराउंड 9 आम्ही हरिद्वारमधून निघालो. ते आम्हाला ऑलमोस्ट 2 वाजले जिम कॉर्बेट येथे पोहोचायला.
आता विषय असा होता की आम्ही एक दिवस ऑलरेडी खूप सारं ट्रॅव्हलिंग केलेलं, त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी असा विचार केला की जिम कॉर्बेटमध्ये आपण पूर्ण जो काही ॲक्च्युली ते जंगल रिसॉर्ट होतं, 7 कॉर्बेट समथिंग असं होतं, मी इथे देते. तर त्याचं आम्हाला टोटल पॅकेज विथ लंच, ब्रेकफास्ट, डिनर, स्टे हे सगळं मिळून आम्हाला 13,000 अराउंड 13,000 पडलं. टॅक्सीचे 3 दिवसांचे म्हणून अराउंड 11,000 होतं बजेट जे काही होतं ते, विथ ड्रायव्हर. आणि ड्रायव्हर त्याचं फूड अर्थातच त्याचं तो बनवणार होता. मध्ये आधी छोटा मोठा चहा वगैरे चालून जातो. त्याच्यामुळे जे काही ॲक्च्युली त्या ट्रॅव्हल एजन्सीचे मालक आहेत त्यांनी मला ऑलरेडी सांगितलेलं की जे ड्रायव्हर असणार आहे ते त्यांचं फूड स्वतः कॅरी करणार आहेत. त्याच्यामुळे यू डोंट वरी अबाउट इट. तुम्ही फक्त जे काही असेल ते अमाऊंट आम्हाला नंतर पे करायची आहे. सो इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स विथ मा गंगा ट्रॅव्हल्स. आणि अगेन सांगेन की हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे अर्थात वी आर वेटिंग फॉर स्पॉन्सरशिप. तर हा जो काही आहे तो असा एक्सपिरियन्स होता आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर जिम कॉर्बेटमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या जे पाजी होते त्यांना पण सांगितलं की तुम्ही पण थोडं रेस्ट करा, आम्ही पण रेस्ट करतो आजचा दिवस, बिकॉज प्रचंड थंडी होती. अराउंड 3-4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान तिथे जात होतं. त्याच्यामुळे थोडंसं आम्ही रेस्ट केलं त्या दिवशी पूर्णपणे. मात्र दुसऱ्या दिवशी अख्खं जिम कॉर्बेट आम्ही कव्हर करणार होतो एकाच दिवसामध्ये. त्याच्यामध्ये एक देवीचं खूप सुंदर टेम्पल आहे, जिम कॉर्बेटचं म्युझियम आहे, आणि सफारीसुद्धा आम्ही दुपारची घेतली होती. मुद्दामून मी ती दुपारची बुक केली होती. ऑनलाईन जिम कॉर्बेटचे जी बुकिंग आहे ते तुम्ही आधीच 1 मंथ करून ठेवायचं असतं. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जिप्स वगैरे ॲलोकेट होतात, ड्रायव्हर्स ॲलोकेट होतात. त्याच्यामुळे ते तुम्ही अराउंड 3 वीक्स मंथ तुम्ही ते आधीच बुकिंग करायचं असतं. ते तुम्हाला इझिली मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. याआधीही मी जिम कॉर्बेट, हरिद्वार, ऋषिकेश ह्याच्यावरती जो डिटेल व्हिडिओ आहे ह्याची वेगळी सिरीज आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. चेकआउट करा, तुम्हालाही मज्जा येईल आमच्याबरोबर सुद्धा. तर मग सकाळी देन डे 3, सो डे 2 आमचा थोडासा ट्रॅव्हलिंग आणि रेस्टिंग पिरियड असामध्ये गेला, बिकॉज आम्हाला जेन्युअनली गरज होती, मुलींना पण गरज होती. डे 3 वी स्टार्टेड ॲट 8. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आमच्या हॉटेलमध्ये आणि आम्ही लवकर निघालो हॉटेलमधून आमच्या. डे 3ला मग आम्ही पोहोचलो त्या सगळ्यात आधी त्या देवीच्या मंदिरामध्ये. देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला खड्या पायऱ्या आहेत चढायला, पण बाजूला मस्त नदी आहे, खळाळतं पाणी आहे, स्वच्छ सुंदर पाणी आहे. त्याच्यामुळे अराउंड तुम्ही तिथे 1-1.5 तास मस्त एन्जॉय करू शकता, फोटो सेशन करू शकता. सो तिथे या, मला खूप मजा आली. 10:30 वाजता जिम कॉर्बेटचं जे आहे ते म्युझियम ओपन होणार होतं. त्याच्यामुळे आम्ही बरोबर 10:30-11च्या दरम्यान आम्ही पोहोचलो जिम कॉर्बेटचं जे म्युझियम आहे तिथे. आणि मग तिथे सगळं तेही जिम कॉर्बेटचं म्युझियम अगदी ₹100 चार्ज आहेत त्याचे. आणि लहान मुलं जर तुमच्याबरोबर असेल तर ते मस्ट विजिट आहे. लहान मुलंच काय तर आपल्याला बघायला सुद्धा ते खूप मजा येते. त्याच्यामुळे जर तुम्ही जिम कॉर्बेट प्लॅन करत असाल तर सफारी बरोबरच नक्की तुम्ही जिम कॉर्बेटचं जे म्युझियम आहे ते प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर ते साधारण बघून आम्हाला 1 ते 1:30 वाजला. आणि मग तिथून परत आम्हाला ऑलमोस्ट 20 किलोमीटर परत सफारीपाशी जे काही वेगवेगळे गेट्स आहेत जिम कॉर्बेटमधले, झरणा वगैरे अशा ठिकाणी, बिजराणी वगैरे, आम्हाला बिजराणी झोन ॲलोकेट झाला होता. तर तुम्ही जसं बुकिंग करत जाल तसं ठराविक गाड्याच ते सोडत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जितकं लवकर बुकिंग कराल तितके चांगले झोन्स तुम्हाला मिळतील बघायला. म्हणजे चांगले झोन्स कशावरनं ठरवायचं की जिथे जास्तीत जास्त प्राणी तुम्हाला दिसतील. आणि मोस्टली गोष्ट पण अशी की थोडंसं समर सीझनमध्ये गेला तुम्ही तर प्राणी जास्त बाहेर येतात. त्यामुळे जनरली जिम कॉर्बेट जर प्लॅन करणार असाल तर चांगला सीझन असतो मार्च ते अराउंड जूनपर्यंत. मान्सूनमध्ये पण थोडंसं अवघड असतं प्राणी स्पॉट होणं. त्याच्यामुळे जर थोडं समर्समध्ये तुम्हाला टायगर्स, एलिफंट्स जास्त तिथे स्पॉट होतात. सो जानेवारीमध्ये आम्ही गेल्यामुळे आम्हाला फारसे टायगर वगैरे स्पॉट झाले नाहीत, बट फ्लोरा आणि फौना टोटली खूप मस्त दिसलं. जंगल एक्सपिरियन्स काय असतो तो कळाला, तिथली शांतता, आणि इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. सो अराउंड 1:30 आम्ही पोहोचलो बिजराणी गेटला जिथे आमचं होतं. मग तिथे थोडंफार आम्ही थोडंसं लंच वगैरे करून आमचं जे जीप होती ती येणार होती 2:30ला, आमची सफारी होती 2:30ला. त्याच्यामुळे आम्ही बरोबर तिथे पोहोचलो. आमचा जो वेगळा जिम कॉर्बेट सफारीचा ड्रायव्हर होता तो आम्हाला पिकअप करायला 2:30ला एक्झॅक्टली गेटवरती आला होता. सो त्याच्यानंतर त्याच्या आणि काय काय रिक्वायरमेंट्स असतात, तुमचं एक ID प्रूफ लागतं, त्याच्यानंतर काहीतरी अमाऊंट असते जी त्यांचा ॲक्च्युली गाईड आपल्याला अलोकेट होतो. तो गाईड आपल्याला सगळी माहिती देत असतो. तर त्या अकॉर्डिंगली आपण ती ऑलरेडी आतमध्ये जाण्याच्या आधी पे करायची असते. सो हे चार्जेस वेगळे आहेत, गाईडचे चार्जेस वेगळे आहेत, सफारीचे चार्जेस वेगळे आहेत. अराउंड आम्हाला 7,000 खर्च आला टोटल सफारीला 3 तासाच्या.
आणि 850 रुपये गाईडचे. सो हा वेगळा खर्च तिथे होऊ शकतो. हे सगळं झाल्यानंतर आम्ही आतमध्ये सफारीला गेलो. वी एन्जॉयड अ लॉट. येता येता आम्ही खूप मस्त जिम कॉर्बेटच्या जे काही तिथलं कला केंद्र आहे, त्याच्यानंतर तिथे काही स्पेसिफिकली गोष्टी ज्या मिळतात त्या बघायला गेलो. थोडी शॉपिंग केली तिथे, पहाडी शॉपिंग जे म्हणूयात आपण, पहाडी लोक जे जे काही बनवतात त्याचं शॉपिंग आम्ही केली. त्याच्यामुळे तिथेही खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही तिथे मस्तपैकी पिला तंदूर चहा, जो की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मस्त होता तो चहा. आणि प्रचंड आतल्या जंगलातल्या थंडीमधून आल्यामुळे आम्हाला असं होतं की आम्हाला 2-3 कप चहा जरी दिला असता तरी सुद्धा आम्हाला चाललं असतं. सो ओव्हरऑल डे 3 आमचा असा होता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वी हॅड व्हेरी गुड डिनर ॲट अवर हॉटेल. खूप मस्त डिनर होतं. फूड वॉज रिअली गुड ॲट 7 कॉर्बेट. खूप छान होतं. तसं बघायला गेलं तर ॲफोर्डेबल पण होतं. आणि मग हा झाला आमचा डे 3. डे 4ला आम्ही जिम कॉर्बेटमधून निघून आम्ही मध्ये थोडेफार स्पॉट्स कव्हर केले, जसं रुद्राक्षाचं झाड वगैरे सगळे स्पॉट्स कव्हर केले. राजाजी नॅशनल पार्क करत आम्ही पोहोचलो ऋषिकेशला अराउंड 3 o'clock. तर ऋषिकेशमध्ये आम्ही बुक केलेलं योग निकेतन ऋषिकेश. ट्रस्ट मी, जर तुम्हाला ऋषिकेशमध्ये बेस्ट ऑप्शन हवा असेल ना कुठलं हॉटेलचं राहायचं, तर योग निकेतन ऋषिकेश हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला 1 ते 1.5 महिना आधी याचं बुकिंग करावं लागतं. अजिबात बजेट फ्रेंडली ऑप्शन नाही आहे, थोडं कॉस्ट वाईज आहे. बट द सर्व्हिस दे प्रोव्हाइड एकदम गंगेच्या काठावरती आहे, शत्रुघ्न घाटापासून अगदी जवळ आहे. प्लस एवढं सगळं असून पण खूप शांत आहे. मोस्टली इथे फॉरेनर्स खूप आधीपासून बुक करतात आणि ते 1-1.5 महिना राहतात तिथे, त्याच्यामुळे जनरली ऑक्युपाईड असतं. आम्हाला समहाऊ मिळाली एक रूम. तर दॅट वॉज द थिंग. आणि तिथून तुम्हाला डिरेक्टली समोर परमार्थ निकेतन आश्रम दिसतो. सो टोटली ओव्हरऑल ज्या वाईब्स आहेत ना त्या खूप मस्त येतात त्या हॉटेलमध्ये राहून. त्याच्यामुळे आम्ही बजेटकडे न बघता आम्ही एक्सपिरियन्सकडे बघितलं आणि आम्ही ते हॉटेल बुक केलं होतं. त्यांचं ब्रेकफास्ट, हाय टी आणि डिनर फ्री होतं त्यांच्या पॅकेजमध्ये. जे काही होतं ते अराउंड 22,000 त्यांचं 2 दिवसाचं पॅकेज आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला ते हॉटेल वगैरे मिळालं. मग आम्ही तिथे 3 वाजता वगैरे पोहोचल्यानंतर वी रेस्टेड फॉर वाईल आणि आम्ही गेलो हाय टीला. हाय टीसुद्धा खूप मस्त होता योग निकेतनमधला. तो घेतल्यानंतर आम्ही असं ठरवलं की शत्रुघ्न घाटावरची जी गंगा आरती आहे ती अटेंड करायची. त्याच्यामुळे आम्ही इमिजिएटली अगदी हार्डली एक 5 मिनिटंसुद्धा डिस्टन्स नाही आहे तिथून चालत योग निकेतनपासून, घाटाद्वारे, म्हणजे मागच्या साईडने तुम्ही गेलात तर रामझुलाच्या तिथून. आणि मग त्या दिवशी आम्ही शत्रुघ्न घाटावरची अतिशय सुंदर गंगा आरती अटेंड केली. आणि आयुष्यात तुम्ही एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यावाच अशी गंगा आरती असते शत्रुघ्न घाटावरची. परमार्थ निकेतनमध्ये पण एक आरती होते आणि प्लस त्रिवेणी घाटावरती सुद्धा आरती होतेच. तर ते झाल्यानंतर मग आम्ही तिथे आरती अटेंड केली. खूप मस्त डिवाईन एक्सपिरियन्स होता की जो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. जर तुम्ही ऑलरेडी कधी गंगा आरती एक्सपिरियन्सेस केली असेल तर तुम्हाला माहिती असेल मी काय सांगत आहे ते. खूप स्पिरिच्युअल आणि डिव्हाइन एक्सपिरियन्स असतो तो. जर तुम्ही अटेंड केली असेल यापूर्वी सुद्धा गंगा आरती तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही त्याच्याच मागे असलेला मस्त रामझुला मार्केट आहे त्याच्याच बॅक साईडला शत्रुघ्न घाटच्या, आणि खूप मस्त मस्त चाटचे आयटम असतात. सो आम्ही ते थोडेसे शकरकंदी चाट, आलू चाट असे पदार्थ टेस्ट करत करत आम्ही रामझुला बघितला. रामझुलाचं रात्रीचं जे रौनक असतं ना ते खूप अमेझिंग असतं, दिसायला खूप छान दिसतं, मजा येते एकंदरीतच तिथे. ते झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवरती परत आलो आणि परत आल्यानंतर आम्ही एक पहाडी थाळी म्हणून मिळते, जी की मी त्याचं नाव वगैरे त्याचे कॉस्ट्यूम वगैरे सगळं टाकेल, ती आम्ही टेस्ट केली. माझ्या ऋषिकेश एपिसोडमध्ये मी ते सगळं त्याचं डिटेल वर्णन वगैरे सगळं टाकलेलं आहे. सर डू चेकआउट दॅट. आणि त्यामध्ये आम्हाला हा जो आमचा होता तो डे 4 ऑलमोस्ट इथे आमचा एंड झाला. त्याच्यानंतर डे 5ला आम्ही प्लॅन केलं होतं की जे बेसिक ऋषिकेशमधल्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू. तर सगळ्यात आधी आम्ही जे मेक माय ट्रिपवरनं बुक केलं होतं, तो जो कॅब ड्रायव्हर होता तो आला होता. आम्ही फुल डेसाठी बुक केलं होतं 2 दिवसांसाठी. त्याच्यामुळे डे 5ला आम्ही स्टार्ट केलं बीटल्स आश्रम, ज्याला 84 कुटिया असं पण म्हटलं जातं. दॅट इज ऑल्सो अन अमेझिंग प्लेस. खूप छान प्लेस आहे. आणि त्यानंतर मात्र आम्ही प्लॅन केलं होतं शिवपुरी. आता शिवपुरीमध्ये आम्हाला थोड्याशा ऑफबीट प्लेसेस आम्हाला ऋषिकेशमध्ये बघायच्या होत्या, जे इतर वेळेला नेहमी बघतो आपण ऋषिकेशमध्ये, ते काही मला बघायचं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही थोडेसे ऑफबीट प्लेसेस एक्सप्लोअर करायचं ऋषिकेशमध्ये असं ठरवलेलं. प्लस रिव्हर राफ्टिंग तर आम्हाला शक्य होणार नव्हतं बिकॉज लहान मुली आमच्याबरोबर असल्यामुळे. आणि त्याचबरोबर याआधी आम्ही ऋषिकेशमध्ये येऊन गेलो आणि त्यावेळेला रिव्हर राफ्टिंग केलेलं होतं.
आदित्यनं मनालीमध्ये केलेलं होतं. सो दिस टाइम वी वर नॉट इंटरेस्टेड इन राफ्टिंग वगैरे. बघू नेक्स्ट टाइम कधीतरी आम्ही नक्की ट्राय करू. त्याच्यामुळे यावेळेला आम्ही डिरेक्टली गेलो शिवपुरीला. आता शिवपुरीद्वारे तुम्ही इथून राफ्टिंग वगैरे पण प्लॅन करू शकता. जे सगळे राफ्टिंग आणि ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आहेत ते शिवपुरीमध्येच आहेत. तर आम्हाला ॲक्च्युली बघायचा होता गोवा बीच, पण तो सध्या फॉरेनर्सनी तिथे खूप ऑक्युपाय केल्यामुळे तो बंद आहे. जवळपास गव्हर्नमेंट ऑलमोस्ट तिथे बंद केलेला आहे इंडियन टुरिस्टसाठी, असं आम्हाला कळालं. इफ यू नो द ट्रुथ टेल मी इन कमेंट्स. त्याच्यानंतर आम्ही शिवपुरीमध्ये गेलो आणि तिथे महर्षी वाल्मिकी म्हणून एक सुंदर आश्रम आहे आणि त्या आश्रमाच्या बॅक साईडला तुम्ही ॲक्च्युली जो गंगेचा व्ह्यू आहे, खळाळती गंगा आहे, तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तिथे तुम्ही त्या गुहेमध्ये मेडिटेशन करू शकता. असं महर्षी वाल्मिकींनी स्वतः, जे रामाचे कुलगुरू होते, श्रीरामांचे आपल्या कुलगुरू होते, त्यांनी तिथे स्वतः येऊन मेडिटेशन केलेलं आहे. आम्ही तिथे मेडिटेशन केलं आणि 5 मिनिटंसुद्धा मेडिटेशन तिथे तुम्हाला खूप डिवाईन ब्लेसिंग देतं, डिवाईन फिलिंग देतं आणि खूप ब्लेस्ड एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल तिथला आमचा. त्याच्यामागेच अजून एक शकुंतला गुफा म्हणून आहे, तिथे पण तुम्ही जाऊन मेडिटेट वगैरे करू शकता. आणि बॅक साईडला पूर्ण गंगेचं छान एक किनारा आहे, तिथे खूप स्वच्छ पाणी आहे, तिथे तुम्ही बसू शकता, फोटो क्लिक करू शकता, रील्स करू शकता, वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू यू कॅन डू. तिथून तुम्हाला इमिजिएटली लक्ष्मण झुला वगैरे दिसतो. आणि आता ऋषिकेशमध्ये जानकी झुला पण नवीन झालेला आहे. अशा प्रकारे आमचा तिथला डे 5चा एकंदरीत मिडलपर्यंत आम्ही आलो. 3-3:30पर्यंत आम्हाला लक्षात पण आलं नाही की आम्ही गंगेच्या किनारी बसलो आहे आणि जस्ट एक्सपिरियन्स करतोय ते गंगेचं पाणी आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ऑलमोस्ट 3:30पर्यंत आम्ही तिथे खूप छान एक्सपिरियन्स केलं आणि आम्ही रिटर्न आलो आमच्या हॉटेलवरती. अगेन वी हॅड अवर हाय टी आणि मग आम्ही ऑटो करून आम्ही गेलो त्रिवेणी घाटावरती आणि त्रिवेणी घाटाची गंगा आरती अटेंड केली. गंगा आरती तिथली आम्हाला अटेंड करायला थोडासा लेट झाला, बट आम्हाला तिथला जो सत्संग होता, ॲक्च्युली तिथे काय झालं होतं की तिथे होतं की दुसऱ्या दिवशी जे आहे ते आपलं अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठापना होणार होती. त्याच्यामुळे तिथे अत्यंत मस्त जल्लोष आणि खूप छान सगळं सुरू होतं. त्यामुळे सगळेजण आनंदात वातावरण होतं. सगळे त्या सत्संगात फॉरेनर्स वगैरे बघून आपल्या हिंदू धर्माबद्दल प्रचंड अभिमान आम्हाला वाटला आणि खूप मस्त असा तो त्रिवेणी घाटावरचा सुद्धा एक्सपिरियन्स होता. सर असे सगळे एक्सपिरियन्सेस गाठीशी बांधून आम्ही आमचा डे 5 तिथला संपवला. डे 6 मॉर्निंगला आम्ही निघालो आमच्या हॉटेलमधनं, पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली की ती एक डिवाईन एक्सपिरियन्स होता. ऑल्दो इकडे न बघता की गंगेचं पाणी किती थंड आहे, आम्हाला ते आमचं बकेट लिस्ट पण होतं, ते पूर्ण करायचं होतं. प्लस आम्हाला जे काही आमचे रिलेटिव्ज आहेत त्यांच्यासाठी कोणी सांगितलेलं गंगेच्या पाण्याच्या बॉटल्स आणि ते सगळं घ्यायचं होतं. त्याच्यामुळे ते महत्त्वाची गोष्ट आम्ही डे 6ला जी आहे ती आम्ही बकेट लिस्टमधली टिक केली की गंगा स्नान असं म्हणूयात. आणि त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देणे वगैरे वगैरे. त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते आम्हाला आमचे जे पाजी होते, जे ड्रायव्हर होते, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि खूप नॉलेजेबल होत्या त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मजा आली ते सगळं करताना. त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करून आमचं अराउंड 12:30 फ्लाईट होतं देहरादून ते पुणे, जे की 2 वाजता साधारण पुण्यामध्ये येतं. ते थोडंसं लेट झालं त्यावेळेला, ते फॉग वगैरे सुरू होतं त्याच्यामुळे. आम्ही